वसुदेवसुतं दैवं कंसचाणूरमर्दनः देवकी परमानन्दनं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवतो महानुभाव पंथी यूट्यूब चॅनल यामध्ये आपण महानुभाव पंथी याबद्दल ज्ञान ऐकत आहोत। आतापर्यंत आपण जे नामधारक उपदेशी आहेत यांच्या ठिकाणी उपदेशी का व्हावं, गुरु का करावा, त्यानंतर आपल्या आत्म्याचे कल्याण कसे होईल, आपलं उद्धरण कसं होईल, एकाच परमेश्वराला जन्म का द्यावा, असे अनेक विषयावर आपण चर्चा झालेली आहे। आज आपण घेणार आहोत की उपदेश घेण्यासाठी लागणारी पात्रता। जर आपल्याला उपदेश घ्यायचा असेल, महानुभाव पंथामध्ये प्रवेश करायचा असेल तर उपदेश घेण्यासाठी लागणारी जी पात्रता आहे ती फार महत्त्वाची आहे। कारण महानुभाव पंथामध्ये उपदेशी भरपूर आहेत, परंतु उपदेश घेणाऱ्यांची जी काही पद्धत आहे ती अनेक प्रकारची आहे। जसं एखादा उपदेश घेतो की माझी परंपरेनुसार आजोबा पंजोबांनी उपदेश घेतलेला आहे म्हणून उपदेश घेतलेला आहे, किंवा माझ्या वडिलांनी घेतलेला आहे आणि त्या वडिलांनी घेतल्यामुळे ती देवपूजा वगैरे मला देव करायचं आहे पुढं म्हणून घेतलेला आहे। याच्यात फक्त मागच्याने घेतलेला उपदेश म्हणून आपण पुढच्याने घेतला, ही परंपरा चालावी म्हणून घेणारे आहेत। त्यानंतर काहींच्या ठिकाणी दुःख संकट आलं किंवा एखादी मानमान्यता केलेली असेल किंवा एखाद्याला बाहेरचं काही झालेलं असेल, त्यांनी जर कधी तिथं देवाजवळ स्थानाजवळ गेले किंवा कुठंतरी मार्गात गेले, ते जर कधी रिपेअर झाले तर त्यानंतर त्यांची श्रद्धा बसली म्हणूनही उपदेश घेणारे आहेत। तर हे जे काही उपदेश घेणारे आहेत हे हेतुपूर्वक आहेत, यांच्या ठिकाणी कोणतंही ज्ञान वगैरे नाही, अज्ञानता आहे, असे उपदेश घेतलेले आहेत। आणि म्हणून हे उपदेशी पुढं जाऊन यांना ज्ञान नसल्यामुळे मिश्र भक्तीमध्ये प्रवेश करतात, अनेक प्रकारच्या चुका करतात। त्यांना ज्ञान नसल्यामुळे ते कधी गुरुची भेट घेत नाही, साधुसंताची भेट घेत नाही, ज्ञान घेत नाही आणि कोणतीही गोष्ट नाही, ते फक्त नामधारक होतात। म्हणून उपदेश घेण्यासाठी जी लागणारी पात्रता आहे, खराखुरा जो उपदेश घेणार आहे की ज्याला परमेश्वराचं आत्मकल्याण पाहिजे असेल, की या परमेश्वराच्या ठिकाणी भक्तीमध्ये आपण तल्लीन होऊन आपला संसार करून आणि काही काळानंतर आपली पात्रता ओळखून काही जन्म आपल्या ईश्वराला देऊन आणि मग आपलं उद्धरण कसं करावं यासाठी उपदेश घेणारे आहेत। म्हणून उपदेश घेण्यासाठी पात्रता कशी आहे ती आपण पाहत आहोत। की महानुभाव पंथ हा कसा आहे, श्रेष्ठ पंथ आणि ईश्वर मार्गीचा भक्तिमार्ग पंथ आहे। यामध्ये कोणतीही मिश्रता चालत नाही, एकच भक्तिमार्ग, एकच परमेश्वर भक्ती आहे। या श्रेष्ठ आणि भक्तिमार्गामध्ये प्रवेश करण्यासाठी मनुष्याला काही सद्गुणांचा अवलंबन करावा लागतो। कारण दुर्गुण जर आपल्याकडे असले तर या भक्तीमध्ये त्याला प्रवेश करून काही उपयोग नाही, त्याच्याकडे सद्गुण पाहिजे। ते सद्गुण कोणते ते आपण पुढे ऐकणार आहोत। किंवा आसुरी विचारांचा जर त्याच्याकडे आसुरी बुद्धी असेल, हेतुपूर्वकता आहे समजा, पण आसुरी बुद्धी जर असेल तर तो आसुरी बुद्धी विचार जे आहेत ते सर्वप्रथम त्याला त्याग करण्याची फार आवश्यकता आहे। आसुरी बुद्धी म्हणजे राजस-तामसपणा किंवा लोकांना भ्रष्टाचार, गुरुद्रोह, मित्रद्रोह करणारा किंवा सप्तव्यसनामध्ये गेलेला असा आसुरी, तर असे लोकांनासुद्धा आपल्याला त्याग करावा लागेल। आसुरी प्रवृत्तीमध्ये जे आहेत ते प्रामुख्याने आसुरी बुद्धीमध्ये जे आहेत विचारांमध्ये ते आहे सप्तव्यसन। धूतम मद्यम पीतितम चम पापाहार चौर्यम परदार सेवा वेशागमनम, हे जे काही 7 आहेत हे सप्तव्यसन आहेत। हे आसुरी प्रवृत्तीचे लोकांची गाणी असतात, याचासुद्धा त्याला त्याग करायला पाहिजे, म्हणून ते त्याच्यामध्ये मोडतात आसुरी प्रवृत्तीमध्ये। तर त्याचा आपल्याला जीवनातून सर्वस्वी परित्याग केल्यानंतरच या ईश्वराच्या धर्मप्रवेशास उपदेश घेण्यासाठी आपण योग्य आहोत। म्हणजे उपदेश घेण्यासाठी पात्रता पहिली कोणती आहे की आसुरी बुद्धीचा त्याग, सप्तव्यसनाचा त्याग आणि सद्गुणांचा अवलंबन त्याच्याकडे पाहिजे, चांगले गुण पाहिजे। त्यानंतर तो जो काही जीव आहे त्या जीवाला मनुष्य देह मिळालेला पाहिजे। म्हणजे तो आता समोर जर त्याला उपदेश घ्यायचा असेल तर मनुष्य देह त्याला लागतो, कारण मनुष्य देहाखालील जे काही प्राणी आहेत 84 लाख योनी आहेत, गायी वगैरे, जे कुत्रे मांजरे हे जे आहेत हे कर्म निष्पत्तीरहित देह आहेत आणि हे फक्त कर्म भोगणारे देह आहेत। म्हणून कर्माची निष्पत्ती फक्त मनुष्य देहामध्ये होत असते, म्हणून मनुष्य देहसुद्धा याला लागतं उपदेश घेण्यासाठी। त्यानंतर सर्व अवयवयुक्तसुद्धा पाहिजे, त्या मनुष्याच्या ठिकाणी जे काही अवयव आहेत ते सर्व तसेच्या तसे पाहिजे। त्यामध्ये कर्ममध्ये असला पाहिजे, म्हणजे तो भारतामध्ये जर असला तर अतिशय त्याचं चांगलं आहे, कारण कर्मभूमी भारतभूमी ही कर्मभूमी आहे
आणि कर्मविधी असल्यामुळे चांगले विचारसुद्धा या भारतातच येतात आणि भारतातून महाराष्ट्र जर असला तर अतिउत्तम आहे. तर अशा प्रकारे या कर्मविधी जर असला तर तो कर्मविधीसुद्धा असला पाहिजे, ही सुद्धा त्याची पात्रताच आहे. त्यानंतर तो वयाने सुद्धा थोडा मोठा पाहिजे आणि वयाने झाला म्हणजे त्याला विकल्पाचा संचार म्हणजे संकल्प विकल्प कळायला पाहिजे की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे असं आहे तसं आहे, हे सुद्धा त्याला कळायला पाहिजे, ही सुद्धा त्याची पात्रता पाहिजे. त्यानंतर त्याला काहीतरी भजन वगैरे मागल्या जन्मामध्ये जर घडलेलं असेल, चांगल्या क्रिया जर घडल्या असेल तर त्याचा जो काही अधिकार आहे तो सुद्धा या मानव जन्मामध्ये येतो. तोच या मानवापंथामध्ये ज्ञानपूर्वक उपदेश घेतो, ही त्याची एक पात्रता आहे. त्यानंतर उपदेश घेण्याची पात्रता भगवद्गीतामध्ये सुद्धा श्रीकृष्ण महाराज म्हणतायत. ते 8व्या अध्यायामध्ये 67 नावाचा श्लोक आहे. त्यामध्ये म्हणतायत, इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रुष्ववे वाच्यम न च माम योग्य सूयती. म्हणजे भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला निमित्त करून सर्व जीवांना काय सांगतायत की हे जे काही रहस्यमय जे काही ज्ञान आहे म्हणे, हे कोणत्याही काळी जो तमरहित मनुष्यात सांगू नये. म्हणजे जो तमरहित, ज्याने त्याच्याकडं तम आहे, तमाचा त्याने नाश केलेला नाही, तो तमतम करतोय किंवा भक्तिरहित आहे, याची भावना नाही, परमेश्वराला श्रद्धा नाही, भावना नाही, काहीच नाही. आणि त्याच्यामुळं याला जर कधी आपण उपदेश दिला तर हा उपदेश निभवणार नाही आहे. आणि हा जर तप म्हणजे तमरहित आहे आणि किंवा तपरहित म्हणजे याने तप केलेलं नाही, म्हणजे कोणत्याही याच्यावर कंट्रोल केलेला नाही, जे काही याचं आचरण आहे ते फक्त काय हेतुपूर्वक आहे, नामधारक म्हणून बनायचं आहे फक्त, याला कोणतंही ज्ञान नाही आणि हा तपसुद्धा केलेलं नाही, म्हणजे एकांत राहत नाही, कोवा स्वतःवर कंट्रोल केलेलं नाही, मन त्याचं एकाग्र नसल्यामुळं तो तपरहित आहे. म्हणून अशा मनुष्यालासुद्धा जर आपण कधी उपदेश दिला तर तो निभवू शकत नाही, म्हणून याची ती पात्रता नाही आहे. त्यानंतर ज्ञान ऐकण्याची इच्छा नसणारा किंवा याला जर 2 गोष्टी चांगल्या सांगितल्या, देवधर्म कर, हे कर, चांगलं कर, कोणाचे दोष पाहू नको, असे जर अनेक प्रकारचे जर आपण त्याला निरूपण केलं तर तो त्याची ऐकण्याची इच्छा नाही, फक्त त्याने उपदेश घेतलेला आहे, तो ज्याला जसं पडतं तसंच वागत असतो. ही सुद्धा त्याची पात्रता इथं पाहिजे की ज्ञान ऐकण्याची इच्छा पाहिजे. तसेच परमेश्वराच्या ठिकाणी दोषदृष्टीसुद्धा नको आहे की परमेश्वर खरंच करतो का, परमेश्वर असं करतो का, अशी शंका परमेश्वरावर आहे आणि त्याच्यामुळं खरंच उद्धरण होतं का, जन्म चुकतं का, अशीसुद्धा त्याच्यावर दोषबुद्धी आहे. म्हणून अशा मनुष्यालासुद्धा नामधारक होण्याची पात्रता नाही त्याच्याकडं. त्याला केव्हाही असं ज्ञान सांगू बी नका आणि त्याला उपदेश देऊ नका. उपदेश कोणाला द्यावा तर ज्याच्या अंगी सात्विकता श्रद्धा आहे, म्हणजे ज्याच्या अंगी तो सात्विक आहे, म्हणजे वेदवंत आहे, आवड आहे याला की मला उपदेश घ्यायचा आहे, त्याने स्वतःहून तयार झाला, मला उपदेश घ्यायचा आहे. उपदेश कशासाठी घ्यायचा आहे हे पहिलं महत्त्वाचं कारण आहे. कारण उपदेश आपण कशासाठी घेतो तर आपण अनेक प्रकारचे कारण सांगतो की मला संकट आलं होतं, माझं मान्यता पुरी झाली, मान्यता केली ती पुरी झाली म्हणून उपदेश घेतला, किंवा माझ्या घराण्यामध्ये आजोबा पंजोबाने माझ्या वडिलांनी घेतला म्हणून उपदेश घेतला, परंपरा चालू पाहिजे म्हणून उपदेश घेतला, अनेक प्रकारचे दुःख आले, संकट आले, असे प्रकारचे उपदेश घेतला. म्हणून हा जो उपदेश घेतलेला आहे हा उपदेश काही कामाचा नाही, हा फक्त नामाने घेतला आहे. परंतु उपदेश घेण्यासाठी जी पात्रता पाहिजे ती सांगितलेली की त्याच्या अंगी सात्विक श्रद्धा आहे. सात्विक म्हणजे आवड आहे, प्रेम आहे साधू संतांबद्दल, असेल चतुसाधनाबद्दल. त्यानंतर भक्ती आहे आणि तप आहे त्याच्या ठिकाणी, म्हणजे परमेश्वरा भक्तीसुद्धा आहे, आवडसुद्धा आहे, तपसुद्धा आहे, म्हणजे त्याचे मन एकाग्रता आहे. आणि ज्याच्या अंतःकरणात जिज्ञासा आहे की मला हा परमेश्वर पाहिजे, परमेश्वराचं ज्ञान कसं आहे, परमेश्वर चतुसाधनाचं काय काय महत्त्व आहे, याच्यासाठी काय काय पात्रता करावं लागेल, अन्नदान कसं करावं लागेल, काहीतरी माझ्याकडून क्रिया घडायला पाहिजे, प्रपंचात असून मी देव कसा करायचा, नामस्मरण कसं करायचं, देवपूजा कशी करायची, आरती कशी करायची, दंडोत कशी टाकायचे, प्रायचित कसं करायचं, आहे का नाही, अनेक प्रकारच्या ज्या काही विधी आहेत, साधू संत आले तर कशी क्रिया करायची, हे जे काही यांच्यापैकी जी काही त्यांच्याकरता अंतःकरणामध्ये जी जिज्ञासा पाहिजे ज्ञानाची, तो सुद्धा या उपदेश घेण्याला पात्रता आहे. त्यानंतर ज्याचा परमेश्वरावर विश्वास असावा, म्हणजे जगावर विश्वास नसावा असं नाही, तर चांगले माणसं आहेत, धार्मिक माणसं आहेत त्याच्यावर विश्वास आहे. तसंच परमेश्वरावर सर्वात जास्त विश्वास असावा की मी परमेश्वराच्या ठिकाणी उपदेश घेतलेला आहे, मी मरेपर्यंत उपदेश सोडणार नाही, मी परमेश्वराला सोडणार नाही. किती संकट आलं, काही आलं, कर्माचा भाग आला, दुःख आहे, दारिद्र्य असलं, काही आलं तरी मी परमेश्वराला सोडणार नाही, परमेश्वराला दोष देणार नाही, कारण माझं कर्माचं फळ मी भोगतोय, परमेश्वर त्याच्यामध्ये काही गलती नाही. परमेश्वर
तुम्हाला उद्धरणच करणार आहे, तुमचं चांगलं करणार आहे. पण आपले दोष आडे येतात आणि आपल्यावर संकट आलं की आपण देवावर दोष देतो आणि देवावर दूरदृष्टी दिल्यामुळे देवा आपण उपदेश सोडून देतो. आणि हे जे काही उपदेश सोडणार आहेत हे अज्ञानी आहेत, यांनी उपदेश बरोबर ज्ञानानुसार घेतलेला नाही आहे, म्हणून हे वाया जाणार आहेत. म्हणून पहिला प्रश्न की ज्याने उपदेश घ्यायचा आहे त्याची पात्रता जी आहे त्याचा परमेश्वरावर पहिला विश्वास असावा, हे महत्त्वाचं आहे. आणखी ज्याच्या जीवनात दैववश प्राप्त झाले सुखदुःखाची जी विना तक्रार सहन करण्याची ताकद जर असेल, आत्मनिष्ठा असावी, तर तो जिथं पात्रतेला आहे. कारण संकट आलं, काही आलं तर आपण काय करतो, देवालाच वाईट बोलतो, मानभाव पंथाला वाईट बोलतो, उपदेश घेतल्यामुळे माझं वाईट झालं असं म्हणतो आणि आपण विशेष परत करतो, आपण भ्रष्ट होतो. मग अशा माणसाने उपदेश घेऊ नये आणि अशी ती पात्रता नाही आहे. म्हणून त्या माणसाला ज्याने सुखदुःख जरी आलं तर सहन करून परमेश्वराचं म्हणतेलं जर त्याने केलं तर तो पात्रतेला योग्य आहे, अशी एक पात्रता पाहिजे. आणखी त्याची गुण पाहण्याची वृत्ती असावी, दोष पाहण्याची दृष्टी नसावी. त्याने गुण पाहायचा आहे की परमेश्वर श्रेष्ठ आहे, परमेश्वराचा धर्म श्रेष्ठ आहे, परमेश्वराचा पंथ श्रेष्ठ आहे आणि परमेश्वराचे चालणारेसुद्धा श्रेष्ठ आहेत. हे मागच्या जन्माचे कर्म आहे, या कर्माची गतीने आपण भोगतोय हे मान्य आहे. परंतु गुण पाहण्याची दृष्टीसुद्धा आपल्याला असायला पाहिजे. दृष्टी आणि दोषदृष्टीचा सर्वथा त्याग केलेला पाहिजे, तरच हा उपदेश घेण्याला पात्रता आहे. नाही त्या उपदेश घेऊन काय उपयोग नाही. भरती करून उपदेश कितीही घेतलं, भरती झाली तर देवाला काही फरक पडत नाही. आणि देवाने 10 लोकांनी जरी उपदेश घेतला, ज्ञानानुसार घेतला, चांगलं वागणाऱ्यांनी उपदेश घेतला, कट्टर उपदेशी झाला तर तो योग्य आहे. नुसतं उपदेश घेऊन टिक्का लावून नामधारक होऊन संख्या वाढून त्याला काही उपयोग नाही. कारण ते काय करतील, आचरण करणार नाही, भ्रष्ट होतील आणि दुसऱ्यालाही भ्रष्ट करायला लावतील. म्हणून असे लोकांची काही भरती करून काही उपयोग नाही. म्हणून त्याला पात्रता पाहिजे, त्याला प्रेम पाहिजे, आवड पाहिजे, साधुसंतावर प्रेम पाहिजे, सर्व पाहिजे. सर्व दोषवृत्तीचा त्याग केला पाहिजे, परमेश्वरावर विश्वास पाहिजे आणि तोच या पात्रतेला योग्य आहे. आणखी कामापुरता उद्विग्नता, द्वेषमयता, म्हणजे कामापुरता त्याने उपदेश घेतलेला आहे. काम संपलं, माझं नवस केला होता, मी संपला आणि उपदेश घेतला, त्याच्यामुळे उपदेश घेतो आणि पुरं काही करत नाही, म्हणून तो कामापुरता आहे. उद्विग्नता म्हणजे काही पाहून त्याला आनंद वाटला आणि घेतला उपदेश, त्याला काही नॉलेज नाही, काही नाही, अशी बी आहे. त्यानंतर द्वेषमयता, द्वेषामुळे मग तू उपदेश घेऊ शकत नाही, तू काय उपदेश घेतील असं आपण एखाद्याला सांगितलं आणि त्याला त्याच्या द्वेष म्हणजे त्याला काय वाटतं, मी घेतोच तो घेऊन टाकतो भावनाच्या भरात, पण त्याला कोणतं ज्ञान नसतं, काहीच नसेल. असे उपदेश घेणारे सुद्धा आहेत आणि असे उपदेश घेऊन ते पुढं ज्ञान नसल्यामुळं भ्रष्ट होतात. मोहवशता, एखाद्याच्या मोह आहे, ममता आहे, माया आहे, माझ्या बापाने घेतला आहे म्हणून मोह झाला आणि त्याच्यामुळे तो घेतो, इत्यादीपासून तो मुक्त असलेला पाहिजे. म्हणजे परमेश्वराचं ज्ञान करावं. ज्ञान केल्यानंतर उपदेश का घ्यावा, कशासाठी घ्यावा, आपली पात्रता काय, उपदेश घेतल्यानंतर हे आपल्याला माहीत पाहिजे. कोणी जर विचारलं तर उपदेश का घेतला, कशासाठी घेतला, तर आपण आता प्रवचनामध्ये मागच्या वेळेस विषय घेतलेला आहे की आत्म्याचं कल्याण करण्यासाठी आपण उपदेश घेतलेला आहे, आपलं स्वतःचं उद्धरण करायचं आहे, यासाठी उपदेश घेतलेला आहे. नाही तर मग काही लोक उपदेश का घेतला तर म्हणतात माझे दुःख होतं, संकट होतं, मी असं होतं तसं होतं असं सांगतात. हे उत्तर नाही आहे, तर उत्तर आपण याच्यात ऐकलेलं आहे. त्यानंतर स्वार्थ, विद्वत्ता, पैसा आणि कीर्ती मिळवण्याच्या हेतूने नसावे. म्हणजे स्वार्थ जर पुरा होत असेल किंवा विद्वत्व वाढेल, मी मोठा आहे, मी उपदेश घेतला आहे, माझं चांगलं होणार, मला पैसे पाहिजे, मला कीर्ती मिळायला पाहिजे, धन मिळायला पाहिजे, अशा हेतूने सुद्धा आपण उपदेश घेऊ नये. म्हणजे उपदेश घेताना आपला निस्वार्थिक भाव पाहिजे, निष्काम भावना पाहिजे, त्या ठिकाणी फक्त परमेश्वर मिळायला पाहिजे आणि आपलं आत्म्याचं कल्याण व्हायला पाहिजे. हीच भावना जर असली तर तो पात्रतेचा आहे. इत्यादी लक्षण असल्याने ज्याच्याकडे ही धार्मिक पात्रता आहे तो योग्य आहे आणि ज्याच्याकडे हे धार्मिक पात्रता नाही त्यांच्याकडे ती पात्रता नाही आहे, तो उपदेश घेण्यात योग्य नाही. आणि ज्याच्याकडं ही पात्रता आहे, तो धार्मिक आहे, तो उपदेश घेण्यासाठी योग्य आहे. आज आपण जो काही विषय ऐकला आहे तो उपदेश घेण्यासाठी लागणारी पात्रता या विषयावर आपण ऐकलेला आहे. तर तुम्हाला जर कधी उपदेश घ्यायचा असेल, मानभाव पंथाचं ज्ञान करायचं असेल तर त्याच्यासाठी ही पात्रता आपण स्वतः करून घ्या, तयारी करून घ्या आणि मग मानभाव पंथामध्ये प्रवेश करा, गुरु करा आणि त्यानंतर मग तुम्हाला आचरण करता येईल. तुम्ही डगमगणार नाही, तुम्ही धर्म पाडू शकतात, कट्टर उपदेश होऊ शकतात आणि मग पुढे तुमची धर्मक्रिया चांगली होईल आणि तुमचं आत्म्याचं उद्धरण तुम्ही करू शकतात. आणि जर तुम्हाला पात्रता नसली तर नुसतं घ्यायचं म्हणून घेतला तर तुम्ही टिकू शकत नाही. तर अशा प्रकारे आज आपण जे ऐकलेलं आहे मानभाव होण्यासाठी म्हणजे मानभाव पंथामध्ये उपदेश घेण्यासाठी लागणारी पात्रता या विषयावर आपण ऐकले. पुढच्या भागामध्ये पुढचा विषय आपण घेऊ. दंडवत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.